तर नमस्कार मंडळी, मी अनिकेत आमरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ओढ कोकणाची. आणि मंडळी, आज मी आलो आहे देवरुघाट माझ्या मामाकडे वरची आळीमध्ये आलो आहे. आणि आज आहे ना इथे नीलकंठेश्वरची पूजा, म्हणजे प्रत्येक वाडीमध्ये कशी वाडीची पूजा असते, प्रत्येक मंदिरामध्ये वगैरे ठेवतात पूजा, तसं इथे नीलकंठेश्वरची आज पूजा आहे, म्हणजे शंकराची महादेवाची आज पूजा इकडे. आणि त्याचबरोबर सत्यनारायणची पण पूजा आहे. आणि त्या निमित्ताने सगळीजण आज वाडीतली मंडळी एकत्र आलेली आहेत. काही मंडळी दुसरीकडे म्हणजे नाक्यात बसलेत किंवा मंदिरात आहेत. तर आता पूजा चालू झाली, पूजा तर सकाळपासूनच चालू झाली आहे. आणि विषय कसा आहे, आता सगळीजण म्हणजे गडबड चालू आहे, जेवणाची वगैरे चालू आहे गडबड, पूजासुद्धा चालू आहे मंदिरात. आणि इकडे सगळे माझे मामा पण आहेत, मामा आजोबा पण आहेत, भरपूर जण सगळे बसलेत. सगळ्यांना दाखवतो तुम्हाला कोण कोण किती काही काय काय आहे. आणि सगळेजण चांगले आहेत मंडळी एकदम. आणि आज वरची आळीत ना आज नमनसुद्धा आहे आणि संध्याकाळी गाणीसुद्धा म्हणणार आहेत. तर सगळी मजासुद्धा येणार आहे. आणि खूप आता बघूया, सगळ्यांना भेट घालून देतो सगळ्यांची. माझे मामा आहेत सगळ्यांची, नावं सगळ्यांची सांगत बसत नाही, पण ओळख करून देतो सगळ्यांची. आणि आता इथे बघा, इथे हे नीलकंठेश्वरचं मंदिर आहे, इकडनं आलं आहे वरची आळी. ही पूर्ण वरची आळी. आता घरं लांब लांब आहेत थोडीफार म्हणून. आणि इकडे नीलकंठेश्वरचं मंदिर, इथे सगळे मामा बसलेत, मामा आजोबा आहेत सगळे. इथे पुढे बसले तर मामा आजोबा आहे. आणि इकडे सगळे मामा मंडळी आहेत, मामा आजोबा वगैरे सगळे मामा भाऊ आहेत, ते मित्र आहेत, सगळे बसलेले आहेत. आणि आता मागे बघूया, जेवणाची तयारी वगैरे चालू आहे. इकडे बघू शकता मंडळी, जेवणाची तयारी चालू आहे खूप. इथे भात झाला आहे बनवून. हे पण सगळे माझे मामाच आहेत. आणि इकडे सगळे काकी आहेत, सगळे मामी आहेत पण आहेत, मामी आजी पण आहे इकडे सगळे. हो, दीपा बघा, इकडे सगळे जेवण करतात. नाही व्हिडिओ नाही, व्हिडिओ आपले ब्लॉग आहे, ब्लॉग आपल्या यूट्यूबला टाकणार आहे. इकडे बघा, ते पण आता काय प्रसादी बनते इकडे. हे बघा, ही मामी प्रसादी बनवते बघा इकडे. खूप गडबड चालू इकडे जेवणाची. हो, भाजी बनवतात का इकडे असं. आणि बाजूलाच बघा आमची नदी आहे, मस्त आहे की अशी. आणि इकडे बघा जेवणाची तयारी चालली आहे एकदम. भाज्या बिज्या चिरत आहेत. कुठल्या कुठल्या भाज्या आहेत आज? कुठल्या कुठल्या भाज्या आहेत? चवळीची आहे आणि कुठली आहे? मस्त होय काय? ओके ओके. डाळ वगैरे, वरण भात, वरण वगैरे. ओके ओके, खूप छान. मस्त असं निसर्गाच्या सानिध्यातच आमचं असं मंदिर आहे नीलकंठेश्वरचं. आणि तिथे पूजा आहे, सगळेजण भाजी बिजे जेवण बिवण सगळं चालू आहे. आता जाऊया पूजेजवळ आपण. म्हणजे कसं आहे ना, प्रत्येक ठिकाणी आहे ना वेगवेगळ्या पद्धती अशा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे प्रत्येक गावागावात गेल्यानंतर तुम्हाला परंपरा पद्धती सगळ्या वेगवेगळ्या बघायला मिळतील. जाऊया आता पूजेजवळ, बाप्पाचं दर्शन घेऊया. पूजा चालूच आहे. तर इकडे बघा मामा आजोबा माझे, सगळ्यांचं ते घेतलेलं आहे तिकडे, फोटो व्हिडिओ घेतलेले आहेत. हां, सगळे फोटो घेतलेला आहे ना, मगाशी पाठवतील मला. तर इकडे बघा, हा दादू मामा आहे माझा. त्याने आहे ना दुबईत जाऊन आपल्या इंडियासाठी वेट लिफ्टिंगसाठी कुठला मेडल जिंकलं आहे? ब्रॉन्झ मेडल ना, 3 ब्रॉन्झ मेडल मारलेत. आणि आता इथे महादेवाची पूजा चालू, अभिषेक चालू आहे महादेवाचा. पदे त्वरवाचन पतति नमनकस्य नवज मधुस्मितावाच परममृतं निर्मितवेद तव ब्रह्मन् गिर्वा गपिसुरो गुरोर्विस्मय पदं मम त्वेतां वाणीं गुणकथन पुण्येन भवद पुनमित्यर्थेऽस्मिन् पुनमधनबुद्धिर्व्यवसिता तव ऐश्वर्यं यत् जगदुदय रक्षाम्रलयग्रत त्रयीवस्तु व्यसं तिसृष गुणभिन्नास तनुज अभव्यानामस्मिन् वर्धनमणियामरमणि विहन्तं व्याक्रोश विदधत एके जडया किमिह किंगाय आणि मंडळी थोड्याच वेळात ना सत्यनारायणच्या पूजेला सुरुवात होणार आहे. पूजेला वाटतं तुम्ही बसणार आहात पूजेला. तुमचं नाव सांगा आमच्या मंडळींना, म्हणजे आमचे जे यूट्यूब आहेत, फॅमिली आहे माझी,
युट्यूब फॅमिलीला तुमचं नाव सांगा. माझं नाव उमेश सीताराम मोहिते. उमेश सीताराम मोहिते. कुठं राहता तुम्ही? मी इथे वरचेवाडीतच. तुमचं नाव सांगा. ओके ओके. हे आता पूजेला बसणार आहेत थोड्याच वेळाने. पूजा सुरू होईल. आता अभिषेक चालू आहे, तुम्ही बघितलातच महादेवाचा. आता आपण आहे ना मामा आजोबांकडनं आहे ना थोडीशी माहिती घेऊया, कारण इकडे सप्तलिंग आहेत. तर सप्तलिंगांची बोर्डाची दाखवत आहेत, पण तुम्ही पण माहिती द्या आपल्या इकडे किती सप्तलिंग आहेत त्यांची नावं सांगा मला. हे बघा इथे सुंदर असं बोर्ड लावलंय, म्हणजे माहिती लिहिली आहे पूर्ण. कार्यक्रम केलेले आहे त्यांचे, पूर्ण बोर्ड लावलेला आहे काय काय केलंय काय नाही. मित्रमंडळ देवरुख वरचाळी हां यांची हा निकर्षण मित्रमंडळ 1976ला इथून म्हणजे स्थापना झाली. इथून 76 पासून म्हणजे निकंडेश्वर इकडे निकंडेश्वर मित्रमंडळ याच्यावरती सामाजिक उपक्रम जेव्हा वृक्षारोपण किंवा वृक्ष संवर्धन आणि स्वच्छता अभियान, सार्वजनिक बंधारे बांधणे किंवा लहान मुलांना शैक्षणिक साहित्य, अन्यथा गरजूंना योग्य ती मदत, असं या मंडळाचा उपक्रम अजूनपर्यंत चालू आहे. पहिलेही केले, अजूनपर्यंत चालू आहे. याच्या पुढेही चालू करत राहणार. कबड्डीच्या सुद्धा स्पर्धा आहे बघा. क्रीडा क्षेत्रामध्ये यांची भरीव कामगिरी आहे. आणि क्रीडा क्षेत्रामध्ये निकंडेश्वर मित्रमंडळाची टीमसुद्धा आता कार्यरत आहे. देवरुखमध्ये संगमेश्वर तालुक्यामध्ये नंबर 1 ची नावाजलेली टीम आहे. आणि असा हा उपक्रम सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम हा मंडळ करतं, दरवर्षी करतं. आणखीन अशाच प्रकारे करत राहणार. याच्या पुढे पण असंच तुम्ही कार्य करता. लहान लहान मुलांची स्पर्धा पण तुम्ही ठेवता असं मी ऐकलेलं आहे. डान्स वगैरे असतात. लहान मुलांची स्पर्धा असो किंवा नवीन शैक्षणिक उपक्रम, सामाजिक उपक्रम ह्या प्रकारच्या मंडळातून वेळोवेळी केलेल्या, दरवर्षीप्रमाणे केलेल्या. आणखी सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा भरीव कामगिरी या मंडळाची आहे. विविध क्षेत्रामध्ये. आणि आपल्या या सप्तनी म्हणजे आपलं आता निळकंठेश्वरचं मंदिर आहे, तसं आपल्या या लाईनीमध्येच आपले 7 लिंग आहेत ना. 7 लिंगांची नावं आपल्या मंडळींना सांग, म्हणजे फॅमिलीला, आपल्या युट्यूब फॅमिलीला. 7 लिंगावरती 7 लिंगाच्या इथून वाहते नदी. आणि या 7 लिंगीचं प्रथम टिकेश्वरातून यांचा उगम होतो. टिकेश्वरातून नंबर 2 वाडेश्वरचा नंबर 3 निकंडेश्वर. त्याच्यानंतर दुबळेश्वर नंतर रामेश्वर नंतर विश्वेश्वर नंतर सांबा नंतर आंबोलीतला चंद्रेश्वर. अशी ही सगळी मिळून 7 लिंगावरती सप्तलिंगी नदी म्हणून या नदीचा नाव सप्तलिंगी पडलंय. आणि आपल्या जोडीलाच बाजूला आई सोळजाई देवीचं सुद्धा मंदिर आहे. तिचा सुद्धा आशीर्वाद आपल्या सगळ्यांवरती आहे. आई सोळजाई मातेचं मंदिर सुद्धा साईटला आहे. तिची कृपा मंडळावरती आहे. हो, नक्कीच. त्यामुळे आपल्या पूर्ण देवरुखात तिचा म्हणजे बोलतात ना एक आशीर्वादच आहे आपल्या पूर्ण देवरुखात. आणि मंडळावरती पण सगळ्यांचा जसा महादेवाचा आशीर्वाद आहे, तसा देवी सोळजाई आईचा आपल्या सगळ्यांवरती आशीर्वाद आहे. तसंच हे जे आता मामा आजोबांनी माहिती सांगितल्याप्रमाणे निळकंठेश्वर मंडळाने भरपूर काही कार्यक्रम केलेले आहेत तसं. आणि याच्या पुढे सुद्धा ते करणार आहेत आणि करतील सुद्धा. आणि ह्या काय बोर्डावरती हे निळकंठेश्वर मंदिराचे निळकंठेश्वर मित्रमंडळ देवरुख वरती कैलासवासी दत्ताराम सदाशिव मोरे आमचे मोठे बंधुराज यांनी हे मंडळाची स्थापना केली. आणखी ह्या मंडळाचे संस्थापक सन्मान्य श्री दत्ताराम सदाशिव कैलासवासी सदाशिव, सीताराम राघव मोहिते असतील, प्रकाश मोरे आंबे असतील, चंद्रकांत नाथराम शिंदे असतील, विलास गणकर बांधरकर असतील, आणखी मोहन महादेव पानकर असतील. हे सगळ्या लोकांनी ह्या मंडळासाठी भरीव कामगिरी, यांचं फार मोठं योगदान आहे. आज या कृतीच्या माध्यमातून या सगळ्या मंडळी जे आता आपल्या इथे नाही आहेत त्या लोकांचे मी स्मरण करतो. त्यांना मी यांच्या पुण्य आत्म्याला मी वंदन करतो. आणखी हा कार्यक्रमामध्ये त्यांची आठवण म्हणून आज यांना मी वंदन करतो. त्याचबरोबर निर्मल गुरव ज्या आमच्या भजनी बुवा होत्या गेल्या मागच्या वर्षी कालावंत झाल्या, शांताबाई मोरे असतील, ताई पानकर असतील, आणखीन जी सगळी जी मंडळी आहेत या मंडळासाठी ज्यांनी काम केले, जे आत्ता नाहीत किंवा दिवंगत नाही आहेत, सगळ्या मंडळाचे मी पुण्यस्मरण करतो. आणखीन या मंडळात भरीव कामगिरी केलेली. आणि आज कार्यक्रमाचं नियोजन कसं आहे, कसं काय असणार आहे, काय रात्री काय कार्यक्रम आहे, दुपारी कार्यक्रमात मी आता
महापूजाच्या अगोदर अभिषेक होतोय. मंडळाचे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते ज्येष्ठ आपले शांतारामजी शिंदे यांच्या हस्ते अभिषेकाचं कार्य होते. त्यानंतर आमचे उमेश मोहिते यांच्या मगाशी त्यांची भेट घालून दिली. त्यांच्या हस्ते सत्यनारायणाची पूजेला बसणार बसणार. एक 1:01च्या आसपास महाप्रसाद होणार आहे. त्याच्यानंतर 6 वाजता संध्याकाळी मकरंजी मोरे बुवा यांचं स्वरसंगीत भजन आहे. स्वरसंगीत भजन. त्यानंतर एक 8:30च्या आसपास शांताराम शिंदे आणखी विश्वनाथ शिंदे यांचा डब गाणं जे शाहीर म्हणतात, ज्याला आपल्या कोकणामध्ये परंपरा आहे, जे शाहिरांची गाथा आहे, ज्यांनी स्वतंत्र लढ्यामध्ये एक योगदान दिलंय. अण्णाभाऊ साठे असतील त्यांच्या माध्यमातून अशी शायरी कला आपल्याला ती या माध्यमातून सादर करणार आहेत. आणि 10 वाजता नमनाचा जो कोकणामध्ये पारंपरिक कार्यक्रम आहे, कोकणाची जी लोककला आहे ती 10 वाजता तो कार्यक्रम आहे. मुरादपूरचा नमन आहे. असा हा कार्यक्रमाचा नियोजन असणार आहे. असं तर मंडळी बघितलात, मामा आजोबांनी सांगितल्याप्रमाणे आजचा दिवसभराचा कार्यक्रम आहे आणि खूप मजा येणार आहे. आज दिवसभरात भरपूर काही गोष्टी घडणार आहे, ते मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. आणि अशाच प्रकारे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि या कार्यकर्त्यांना भेट घालून दिली सगळ्यांची. आपल्या निकणेश्वर मित्रमंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते असले रामदेव बंधुराज असतील, अनिल मोरे असतील, आपल्या कुठे मोती असतील, आणखी जयवंत शिर्के सारख्यांनी सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते आपल्या मंडळाचे आहेत, ज्यांनी या मंडळासाठी आता 76 म्हणजे मंडळ स्थापन झाले 50 वर्ष. आणि आजचं यंदाचं 50वं वर्ष आहे. 50 वर्ष आहे. त्याच्यासाठी या लोकांनी खूप मेहनत घेतली. मंडळाला काही नव्हतं, 1-1 रुपये 2-2 रुपये करून वर्गणी गोळा करी. जे संस्थापक तुम्हाला सांगितले कलावर्षी दत्ताराम मोरे यांनी या मंडळाची स्थापना केली. आणि हे जेवढे पुण्यस्मरण केले त्या लोकांनी संपादनाची जी परंपरा ही मंडळी सगळे नेतात. आणखी या सगळ्या मंडळीच्यामुळं आज हे कार्यक्रमाला 50 वर्ष झालेत. आणि आम्ही सगळे या कार्यक्रमासाठी आता इथे उपस्थित आहेत. तर बघितलात मंडळी, सगळ्यांची मामाने ओळख घालून दिलेली आहे. मगाशी मी दिलेलीच होती. आता थोड्या वेळाने अजून मंडळी येणार आहेत, तर त्यांचीसुद्धा ओळख काढून देईन मी. आणि आता बघूया, थोड्याच वेळात पूजेसाठी सुरुवात होईल. त्याच्यानंतर आम्ही इकडे तिकडे बघूया. आधी इथेच बसणार आहे, थोडंफार मजा मस्ती वगैरे करू सगळ्यांबरोबर. कारण का भरपूर वर्षानंतर मी या पूजेसाठी इथे आलो आहे. कारण यायला भेटत नाही, कारण आमच्याकडे आधी गावी पूजा होते आणि सुट्ट्या जास्त भेटत नाहीत कामावरती. आणि विषय कसा होतो, सुट्ट्या काढून जास्त आपल्याला हे नाही आहे. त्यामुळे यंदा फर्स्ट टाईम असं झालं आहे 10 वर्षानंतर का 9 वर्षानंतर मी, कारण 10वीला असताना वाटतं मी आलो होतो, सुट्टी होती म्हणून. आणि त्याच्यानंतर आत्ता एवढ्या वर्षानंतर मी आलो आहे इकडे पूजेसाठी. तर त्याचं माझं भाग्यच आहे. भाग्यच महिला मंडळाचे महिला मंडळांची ओळख घालून दिली तिकडे. होय होय. गुरुजी श्री माधवजी साठे महादेवजी साठे, माधव साठे ही लावायला लागतो बघा. गुरुजी मंडळासाठी खूप मोठे योगदान आहे. त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून ज्येष्ठ मार्गदर्शक श्री शांतारामजी शिंदे यांच्या अभिषेकाचा कार्यक्रम चालू अभिषेकाचा कार्यक्रम चालू आहे. मगाशी मी दाखवला मंडळींना, पण आता तुम्ही ओळख घालून दिली सगळ्यांची.
राम राम नारायण राम सर्वं जानकीनायकं रामचन्द्रवरी हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। सत्यनारायण महाराज की जय, भवानी नीलकंठेश्वर महाराज की जय। सदा सर्वदा सदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। जय जय रघुवीर समर्थ वासना शिवचंद्र मौली इंद्रमाता भगीरथी कारुण्य सिंधु भवदुग्रहारी, तुझे शंभो पूर्णताई पूर्या पूर्या निवारताने तुझी सेवा करुणायाने अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा तुझार कोटी मंगलमूर्ती श्री सत्यनारायण महाराज की जय। भवानी सहित भगवान नीलकंठेश्वर देवता सहित श्री महालक्ष्मी सहित सत्यनारायण देवता आपल्या भक्त नीलकंठेश्वर मित्रमंडळ वर्षात प्रतिवर्षाप्रमाणे आपली ही सत्यनारायणाची पूजा या ठिकाणी आयोजित केली आणि या पूजेमध्ये या कार्यक्रमामध्ये ज्याने कोणी तन मना धन अर्पण करून यथाशक्ती यथामध्ये जी काय आपली सेवा केली आहे, जे कोणी द्रव्य रूपानं असेल, कोणी पैशानं असेल, कोणी वस्तू रूपानं असेल, जी काय आपली सेवा केलेली आहे ती महाराज मान्य करून घ्या। त्यामध्ये कोणाच्या यातून काही चूक वागतो शब्दात घडले असेल घडत असेल तर ते महाराज सर्व तऱ्हेला क्षमा करून या सर्व यजमानांच्या मनामध्ये ज्या ज्या काही मनोकामना आहेत त्या महाराज आपल्या कृपेनं परिपूर्ण कराव्या। तसेच त्या सर्व लोकांचे देशी परदेशी जी कोण मंडळी असेल त्या सर्वांना सुखाचे आनंदाचे दिवस दाखवा आणि संकटाच्या वेळी अनन्य भावानं ज्या ज्या ठिकाणाहून आपल्याला हाक मारले त्या त्या ठिकाणी लक्ष्मीसह त्या सर्वांच्या पाठीशी उभं राहून येणारी सर्व संकट बाजूला करून सर्वांना चांगलं आयुर आरोग्य दीर्घायुष्य असं प्राप्त करून द्या आणि सर्वांकडून अशी उत्तरोत्तर आपली सेवा करून घ्या आणि सर्वांचा महाराज निरंतर कल्याण करा। श्री सत्यनारायण महाराज की जय। मंडळी आत्ताच तुम्ही बघितलात आरती सुद्धा झालेली आहे, सत्यनारायणची आरती सुद्धा झाली आहे आणि इकडे आहे ना थोडं आधी आपला पूजा पण झाली, सगळे झालं आरती सुद्धा झाली तुम्ही बघितलात। आणि आता जे काही नवस वगैरे असतात ज्यांचे नवस असतात किंवा बाकीचे काही गोष्टी असतात ते बोलल्या जातात तिकडे मांडल्या जातात, त्यांचे नवस पूर्ण होतात ते नवस पूर्तीचे म्हणजे देवासमोर मांडतात। प्लस ज्यांना नवस ठेवायचं असेल ते नवस ठेवतात। अशा सगळ्या काही गोष्टी असतात त्या परंपरागत चालत आल्या त्या चालत आलेल्याच आहेत आणि आता इथे थोड्याच वेळात ना महाप्रसादाला सुरुवात होईल। ही सगळी मंडळी आपल्या वाडीतलीच आहेत आणि आता सुरुवात होईल महाप्रसादाला थोड्या वेळाने। आता सगळ्यांनी आम्ही पाया वगैरे पडून घेतो आहे आणि त्याच्यानंतर मग थोडा टाईमपास करून जेवण घेऊन नंतर मग असं इकडे तिकडे फिरणार आहे आणि नंतर बाळू आहे ना आपला 4 वाजता मुंबईला जायला निघणार आहे, तर त्याला पण सोडायचं आहे, तो गाडी घेऊन जाणार आहे आज मुंबईला। तर तयारीत राहा सगळ्यांनी। आता पूजेचा तुम्हाला दर्शन काढून देतो आणि नीलकंठेश्वराचं पण दर्शन काढून देतो आणि आपण नंतर थोड्याने महाप्रसादाला बसायचं आहे जेवायला। सर्व कुटुंबीय मंडळींचं निरंतर कल्याण
मंडळी इथे पहिली पंगत बसली आपली जेवणाची आणि सगळी आपली गावातली मंडळी वाडीतली सगळी वाढत आहेत भात वगैरे. अशी बोलल्याप्रमाणे मसाले भात आहे, पापड आहे, वरण भात आहे, चवळीची भाजी आहे, कोशिंबीर आहे, पापड आहे आणि सगळी मंडळी आपली. बघा हे आमचे वाढपी आहेत. मी आता तिसऱ्या पंक्तीला बसलो आहे. आता काय येते पुढे ते तुम्हाला दाखवलं. मगाशी दाखवल्याप्रमाणे भात आहे, इथे चवळीची भाजी आहे, पापड आहे आणि आता इथे वरण येतं आहे आणि वरण आहे आणि अजून काय मामा गोडमध्ये काय गोडमध्ये मोदक आहे. इथे मोदक पण येईल आता थोड्या वेळाने. सगळीजण तिसरी पंगत बसली आहे. बघूया पुढ्यात मस्तपैकी असं, कारण गावी आल्यावरती आहे ना खूप मजा असते. गावच्या अशा पंक्तीत बसून जेवण्याची मजा खूप वेगळी असते आणि ती अनुभवासाठी आहे ना तुम्हाला गावीच यावं लागतं. तर कधीतरी या आणि मजा करा. जे लोक नसतात ना, म्हणजे ज्यांना गाव नसतं किंवा जे गावाला जाऊ शकत नाही, त्यांनी एकदा तरी मित्रांच्या गावी वगैरे या आणि मजा करा. इकडे अथर्व आहे आणि आपला भाऊ सगळे. आता मसाले भात वाढत आहेत पण मला नको आहे, कारण का मसाले भात गरमीतनं मी खात नाही. आणि थोड्या वेळाने मोदक पण आहे. मोदक स्वीटमध्ये आहे आणि इकडे बघ काय वाढतोयस तू, पाणी देतोय काय, पाणी देतोयस काय. आणि इकडे मस्त की आता लोणचं मीठ वगैरे येईल. बाळूंनी जेवायला चालू केलं आहे आणि मेन गोष्ट आज याला आहे ना सुट्टी भेटली म्हणजे आज सुट्टी नव्हती त्याला, उद्या कामाला जायचं होतं तरी पण त्याने आज दिदीकडनं परमिशन घेऊन आज सुट्टी मारली कामावरती. आज तर जाणार नाही आहे, त्यामुळे आराम असणार आहे. सोडायला पण टेन्शन नाही येणार. आता कोशिंबीर आले बघा इकडे, कोशिंबीर आहे लाडू आणि हा बघा मोदक आलाय मस्त एकदम स्वीट. मंडळी जेवूया आता आणि आता तुमच्याशी गप्पा मारतो. तर मंडळी तुम्ही बघितलं तरच पूजा झाली, आरती देखील झाली आणि महाप्रसादाचा कार्यक्रमसुद्धा झाला. तर मंडळी मी पण खूप खुश आहे. भरपूर वर्षानंतर येऊन मला इथे पूजेला यायला मिळालं आणि आशीर्वाद घ्यायला मिळाला आपल्या नीलकंठेश्वरचा आणि या सर्व माणसांबरोबर राहण्याचा देखील आनंद आला मला. तर विषय कसा आहे माहिती आहे का मंडळी, हा अनुभव घेण्यासाठी आहे ना मंडळी मुंबईतनं खास मे महिन्यात इकडे येतात. नाही तर कसं असतं मंडळी, आपले काही म्हणजे असं जे चाकरमानी आहेत ते काही सणांसाठी तिकडे येतात. कारण काही जणं कमवण्यासाठी मुंबईत जातात, तर काही जणं बाहेरगावी असतात किंवा कुठे. तर त्यांना आनंद घेण्यासाठी आहे ना ते लोक एक तर पालखी, मे महिना म्हणजे वाडीतली पूजा आणि गणपती या 3 सणांच्या दिवशी जास्त करून आपले मुंबईकर म्हणजे चाकरमानी आपले गावी येतात. तर असाच मे महिन्यातला हा आनंद लुटण्यासाठी चाकरमानी मुंबईतून गावी येतात. तर असाच आनंद मी घेतला इकडे येऊन. भरपूर वर्षानंतर आलो इथे मामाकडे, म्हणजे भरपूर वर्षानंतर इथे पूजेसाठी आलो आहे वाडीच्या. आणि अशी पूजा तर आम्ही दरवर्षी तुम्ही बघतात माझ्या ब्लॉगमध्ये, आमच्या गावी काटोलीत पूजा होते दरवर्षी. तर मंडळी ही व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे. ह्या व्हिडिओमध्ये भरपूर काही जण आहेत ज्यांची मी ओळखसुद्धा करून दिली आहे. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. कमेंट करून मला नक्कीच सांगा व्हिडिओ कशी झाली. तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.